प्रीती, काय ग, कसला विचार करतेस? मान्य आहे, सुभद्राताईंनी येऊन जे केलं ते नको होतं ग करायला. तुझ्या हातांकडे बघवत नाहीये. अशी मेहंदी पुसायला नको होती त्यांनी. पण बघ ना काय होऊन बसलंय. आई, अगं ठीक आहे, तू इतका विचार करू नकोस बरं. आणि हा बघ ना, माझ्या हातावर केशरी रंग आलाय, इतका पुरेसा आहे ना. आणि हातावर मेहंदी लागणं म्हणजेच सगळं काही झालं का? मी विचार करत नाहीये, तूही नको करूस. विसर हातात. ते आहे ग, आपलं एक ठीक आहे, पण गायकवाडांचं काय? त्यांच्याकडे येणारे पाहुणे काय म्हणतील? ते बिचारे कुणाकुणाला काय काय उत्तरं देतील, नाही का? आई, आत्ता झालेल्या गोष्टींचा विचार करून काही उपयोग होणार नाहीये. झालं ते झालं आता. आणि आत्यांनी पण बघितलंय काय झालं ते, त्यामुळे आपण काही मुद्दामून केलं असं काही नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करणं आता बंद करा. प्लीज काळजी करत बसू नका. हे बघा, आता आपल्याला झोपायला हवं, ठीक आहे? प्रीती, बाळा तू काळजी करू नकोस. बघ ना, तुझ्या महत्वाच्या कार्यात काही ना काहीतरी विघ्न येतातच आहेत, काही ना काहीतरी घडतच आहे. पण आपण आता देवाकडे प्रार्थना करूया. इथून पुढचं सगळं कार्य निर्विघ्न पार पडू दे, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. हो आई, सगळं व्यवस्थित होईल. चला आता. हो, ये बाळा तू पण. हा, माझे लग्न तर पार पडेल, पण ते व्यवस्थित पार पडणार नाही ह्याची काळजी मी घेईन. देवाने जरी विघ्न आणली नाहीत ना, तरी मी ती आणेन. आज ठरल्याप्रमाणे माझ्या हातावरची मेहंदी फिसकटली. मला जे हवं होतं ना तेच झालं, आणि यापुढे सुद्धा मला जे हवं असेल ना तेच होईल. त्या गायकवाडांचा एकही दिवस सुखाने जाऊ देणार नाही मी. आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू होईल, पण गायकवाडांच्या आयुष्यात कायम रखरखतं ऊनच राहणार.